नमस्कार. मिती ग्रुप प्रस्तुत साहित्य रंग या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. साहित्याच्या विविध छटा आपल्याला नेहमी कथा, कादंबरी, कविता, ललित लेखन, प्रसंगी वैचारिक लेखन या सगळ्यातनं आपल्या समोर येत असतं. परंतु साहित्याची अशी एक वेगळी बाजू आज आम्ही आपल्या समोर आणणार आहोत, की आपल्या रोजच्या जगण्यात किंवा रोजच्या व्यवहारात सुद्धा असलेल्या काही गोष्टी, काही संकल्पना यावर आधारित लेखन याचं साहित्य मूल्य हा सुद्धा एक वेगळा विषय आजच्या आपल्या साहित्य रंगमधनं आपल्या समोर उलगडणार आहे. आणि त्यासाठी ज्यांचं लिखाण विशेषत्वाने उद्योग, उद्योजकता, अर्थव्यवस्था आणि अशा सगळ्या विषयांवर ज्यांनी सातत्याने लिखाण केलंय आणि गेली अनेक वर्ष अनेक नामवंत वर्तमानपत्रातून ज्यांनी हा विषय लावून धरलेला आहे, असे लेखक डॉक्टर अनंत सरदेशमुख यांना आज आपण निमंत्रित केलंय. सर नमस्कार, स्वागत आहे आपलं. नमस्कार. 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 आणि त्याचबरोबर कवयित्री आणि भरारी क्रिएशनच्या संचालिका, भरारी प्रकाशनच्या प्रकाशिका, विश्व भरारी फाउंडेशनच्या संस्थापिका लता गुठे यांनाही आपण निमंत्रित केलेलं आहे. लता, आपलंही नमस्कार. नमस्कार. खरं तर लता आणि सर, आम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की जेव्हा साहित्य रंग सुरुवात झाली तेव्हा साहित्य रंगच्या पहिल्या भागापासून अनेक लेखक, कवी यामध्ये सहभागी होत आहेत आणि विशेषतः आजच्या काळातलं लेखन नेमकं काय आहे आणि त्याचे पडसाद नेमके कसे उमटतायत, हा सगळा विषय आपल्या साहित्य रंगमधनं आपल्या वाचकांसमोर येतोय. आणि या सगळ्यामध्ये एक जोडणारा महत्वाचा धागा म्हणजे आपल्या शिवसेना नेत्या, महाराष्ट्र विधान परिषदेच्या माननीय उपसभापती डॉक्टर नीलमताई गोऱ्हे या आपल्या उपक्रमाच्या निमंत्रक आहेत. नीलमताई, आपलंही स्वागत आहे. नीलमताई, आज वेगळ्या विषयाला खरं तर आपण हात घालणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातनं अनंत सरदेशमुख आणि लता गुठे दोघंही उपस्थित आहेत. आपण त्यांचं स्वागत करावं. साहित्य रंगाच्या या भागामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते. आणि मुळामध्ये साहित्य रंगाची संकल्पना यातून आली की साहित्य संमेलन होतात, परिसंवाद होतात, पुस्तकांचे प्रकाशन होतात, परंतु लेखकाशी संवाद शांतपणाने आणि एक निरामय पद्धतीने किंवा त्यातून कुठली ब्रेकिंग न्यूज न शोधता संयत पद्धतीने संवाद तेवढा होत नाही, असं आम्हाला अनेक दिवसापासून वाटत होतं. अनेक जणांच्याबद्दल उत्सुकता असते वाचकांना, त्याचबरोबर श्रोत्यांना, सगळ्यांना प्रत्येकाला आपल्यापर्यंत पोचता येईल अशी परिस्थिती नसते. आणि म्हणून मग आम्ही हा एक साहित्य रंग हा उपक्रम सुरू केला. आणि त्या उपक्रमामध्ये एक 15-20 मिनिटं तरी, खरं तर ती पुरेशी नसतात. आपल्याला अगदी 1-1.5 तास 2 तास बोललो तरी एका माणसाचा थांग आपल्याला औपचारिकरित्या सुद्धा सापडू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. अनेक वेळेला भेटल्याशिवाय सुद्धा त्या वाचकांचं मनोरंग कळत नाही. आणखीन लेखकांचं काय म्हणणं आहे हे त्यांच्या पुस्तकाखेरीज त्यांना काही बोलायचं असतं की नाही, हाही प्रश्न बऱ्याच वेळेला बरेच पडलेला असतो. परंतु आम्ही जसं हे सुरू केलं तसं त्याला जो प्रतिसाद मिळालाय तो अतिशय चांगला प्रतिसाद आहे. फेसबुकवरून 1 ते 2 आठवड्यामध्ये 20,000-22,000 पर्यंत त्याला श्रोते असतात. माझ्या ट्विटर अकाउंटवरूनही मी टाकते, परत आम्ही वर्तमानपत्रांनाही माहिती पाठवतो. आणि बरेचसे लोकांनी मला असंही सांगितलं भेटल्यावरती की साहित्य रंग मधून आम्हाला जे लेखक भेटतायत त्यामुळे आमचा एक दिवसभरामध्ये लोक जे युट्यूबवरचे ठराविक कार्यक्रम बघतात, ते शॉर्ट्स किंवा त्यांना असणाऱ्या काही फिल्म्स, तर त्याला काही मुद्दा नसतो असं त्यांना वाटतं की नुसत्या त्या खेळवून ठेवतात. पण याच्यामध्ये अर्थपूर्ण संवादामुळे आम्हाला फार समाधान वाटलं या संवादाचं, असं फीडबॅक तो खूप चांगला वाटतोय. त्याचबरोबर आम्हाला सुद्धा स्वतःला इतके साहित्याचे पैलू उलगडले आणि त्याच्यामध्ये आजच्या जे आपले दोघंही आहेत लेखक आणि मी असं म्हणेन अभ्यासक पण आहेत, डॉक्टर अनंत सरदेशमुख, त्यांचा मला असं वाटतं सरदेशमुख निदान 2 दशकांचा तरी नक्कीच परिचय आहे पुण्यात. पुणे शहराचं जरा स्वरूप असं आहे थोडंसं की थोडं ते त्याच सर्कल मधली लोक सारखी भेटत असतात, फिरत असतात, की त्यामुळे भेटलो नाही असे लोक कमीच असतात. म्हणजे प्रत्येक जण भेटलेला असतोच. त्यातून अनंत सरदेशमुख एक महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या मध्ये अनेक उद्योजकांच्या व्यासपीठांवरती ते संयोजकाच्या भूमिकेत असतात. त्यांनी महिलांच्यासाठी काही आर्थिक विषयावरती ज्यांनी सक्षमीकरण केलंय, त्यांची एक्झिबिशन्स त्यांच्या उत्पादनांची ठेवली होती. परंतु त्यांचा औपचारिक परिचय जर का पाहिला
तर त्यांनी स्टार्टअप विषयीचं पुस्तक त्यांचं प्रकाशित होतं 21 ऑगस्टला. त्याखेरीज अनेक विषयांवर महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, लोकमत, पुढारी याच्यातून त्यांनी लिहिलेलं आहे. दुसरं त्यांची ओळख म्हणजे त्यांनी स्वतः जरी ते केलं नसलं तरी सुद्धा पुणे शहरामध्ये एक काळ असा होता की सगळी उद्योग विश्व जे आहे ते चिंताक्रांत होतं, कारण प्रचंड लोडशेडिंग चालू होतं 2005 ते 2010च्या सुमाराला, मला जे आठवते त्याप्रमाणे. त्यावेळेला सुद्धा चेंबरने पुढाकार घेऊन पुणे शहरातल्या उद्योजकांना लोडशेडिंग मधून मुक्त करण्यासाठी एक अभिनव उपक्रम घेतला होता. अशा चांगल्या उपक्रमांच्या मध्ये काम करत असताना पडत्या मागे काय घडत असतं हे फार आपल्याला कमी कळतं. आणि त्याच्यामुळे तुमच्यासारखे एक सिद्धहस्त लेखक आणि ज्यांनी वेगवेगळ्या विषयामध्ये, म्हणजे आता नावं बरीच आहेत त्या याच्यात, पण आर्थर हेली किंवा अशी जी नावं आपण घेतो की एअरपोर्ट किंवा हॉटेल्स, 25-30 वर्षापूर्वीची पुस्तकं आहेत, आता अजून वेगवान आलेली आहेत पुस्तकं. त्याच्यात जास्त कटथ्रोट सगळं दिसतं, OTT प्लॅटफॉर्म सारखं. आपल्याकडे तसं फार होत नाही. जरी त्यातली स्पर्धा तीव्र असली तरी सुद्धा त्यातले अनेक सूक्ष्म पैलू अनंत सरदेशमुखांच्या अतिशय परिचित आहेत आणि अत्यंत सकारात्मक पद्धतीने त्यांनी स्वतःचं सगळं काम केलेलं आहे. कथा लेखक सुद्धा ते आहेत. पांथस्थ या वंदना मुकुल कुलकर्णी यांनी संपादित केलेल्या ई कथा संग्रहात त्यांची कथा आहे. विश्वकर्मा प्रकाशनने त्यांनी फ्रॉम आयडिया टू स्केल अँड स्टार्टअप जर्नी हे इंग्रजी पुस्तक त्यांचं सुद्धा येत आहे. आणि उद्योगातल्या सत्य यशकथा त्यांनी उद्योग यशोगाथा या निमित्ताने समोर आणलेले आहेत. आणि मला असं वाटतं त्यातल्या बहुतेक भारतीय आहे. त्याच्यामुळे मी स्वतः, त्यामुळे ते फार महत्वाचं आहे, कारण आपण कुठली गोष्ट ग्लोबल झाली की त्याचं अर्थातच महत्व आपल्याला असतं, परंतु आपल्या इथे सुद्धा ज्या प्रकारचे संघर्ष बदलत्या अर्थव्यवस्थेत चाललेले आहेत ते त्यांनी त्याच्यात मांडलेले आहेत. आणि असे अनंत सरदेशमुख यांनी आजची जी जो अनुभव घेतलेला आहे, ऐकल्यावरचाच तो विलक्षण असा अनुभव आहे. आणि मला खरं सांगायला हरकत नाही, मी राजकारणात असल्यामुळे मला असे संघर्ष फार आवडतात, बघायला, समजून घ्यायला, ऐकायला. त्याच्यामुळे वाचून आजचा दिवस मला ती वाचल्याबरोबर असं वाटलं, अरे आजचा दिवस सार्थकी लागला आपले, असंच सुद्धा होईल असं मला वाटतं. आणि लता कुठे, तुम्ही विठ्ठल आणि रुक्मिणीच्या नातं याच्या संदर्भात कविता सादर ज्या करताय सगळ्या, खूप धाडसी आहे, खूप कौतुकास्पद आहे. आजच्या युगातल्या स्त्रीचे प्रश्न विचारून आणि ऐकून विठ्ठल सुद्धा गोंधळून जाईल असे प्रश्न आहेत. आणि प्रकाशिका आहात, त्याच्यानंतर तुम्ही 23 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. गीतलेखन, आणि मला एक अलीकडचा ट्रेंड दिसतोय चांगला की बहुतेक जण लेखकाच्या बरोबर मल्टीमीडिया वापरणारे आम्हाला दिसत आहेत, की म्हणजे सिरियल्स मध्ये किंवा संगीताच्या क्षेत्राबरोबर नाट्यलेखन, त्याच्यानंतर इतर काही सांस्कृतिक कार्यक्रम, तुम्ही ऑडिओ सिरीज सुद्धा केलेल्या आहेत आणि गीतलेखन केलेले, अनेक पुरस्कार तुम्हाला मिळालेले आहेत लताताई. आणि तुमचं वास्तव्य बाय द वे कुठे असतं, मुंबई का पुण्यामध्ये कुठे असतं ते मला कळलं नाहीये. मी मुंबईमध्ये विले पार्ले येथे राहते ताई. मुंबईत. आणि तुमच्या हस्ते मला एक पुरस्कारही मिळाला होता पूर्वी, पिलर ऑफ हिंदुस्थानीचा. बरोबर. मुंबईत भेटलं असो आपण, पण तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रातलं, मग ठाणे असेल, शांता शेळके प्रतिष्ठान मंचर असेल, कोकण मराठी साहित्य परिषद, यांचे सगळ्यांचे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारनी पुरस्कार मिळालेले आहेत. आणि विशेष म्हणजे भारतीय पत्रकार कामगार संघाच्या सचिव म्हणून सुद्धा तुम्ही काम करताय. त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक अष्टपैलू लेखिका आणि अनेक क्षेत्रांचा अनुभव असणारी लेखिका म्हणून तुमचं मी खूप स्वागत करते दोघांचंही. आणि मोहक युरोप किंवा इतर जी पुस्तकं तुम्ही लिहिलेली आहेत, वाचकांनी जरूर त्या दोघांची पुस्तकं, मला आपण बोललो होतो उत्तरा की त्यानंतर आपलं जे अनाउन्समेंट होतील तर यांची पुस्तकं कुठून मिळतात त्याचं सुद्धा एक ओळख आपली जर का त्यांना विचारून घेतली तर ती आपल्याला शेवटी जाहीर करता येईल. आता राजहंस किंवा पुस्तकं मिळतात, पण आता विश्वभरारी फाउंडेशनची पुस्तकं बाहेर बहुतेक महत्वाच्या पुस्तकामध्ये शोधत गेली तर मिळतात, असा आपला अनुभव आहे. परंतु ते बोलत असताना त्यांनी स्वतःही सांगितलं ते कशा प्रकारे त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल, तर नक्की वाचकांना ते आवडेल, कारण प्रत्येकाला तेवढा ऍक्सेस नसतो. किंवा बरेच सिनियर सिटीजनचं तर मी पाहिलं की ते एकदा ऍक्सेप्टन्स झालं नाही काही कारणाने तर ते तो नाद सोडून देतात. त्याच्यामुळे ते अशा पद्धतीने मिळू शकेल हे सुद्धा त्यांनी सांगितलं लता आणि अनंतजींनी, तर त्याचा उपयोग होईल असं मला वाटतं. तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया उत्तरा. हो.
अगदी. आणि तुम्ही म्हणालात तसं आपण कार्यक्रमाच्या शेवटी या दोन्ही पुस्तकं कुठे मिळतील हे आपण त्यांच्याकडनं ऐकून घेऊया. कारण वाचकांपर्यंत ती पुस्तकं पोहोचणं म्हणजे मला तुम्हाला दोघांनाही सांगायला बरं वाटतं, की जेव्हा तुम्ही कथेतला एखादा अंश किंवा एखाद्या पुस्तकातला एखादा अंश किंवा लता तुझ्या काही कविता अशा जेव्हा वाचल्या जातात, तेव्हा मुळापासून ती पुस्तकं वाचावीत ही उत्सुकता लोकांच्या मनामध्ये निर्माण होते आणि त्यामुळे आम्हाला त्या पुस्तकांविषयी जाणून घ्यायचंय. अनंत सरदेशमुख आपण तुमच्यापासून सुरुवात करूया. एक उद्योग यशोगाथा जशी तुम्ही लिहिली आहे. कारण प्रत्येक उद्योजक हा एका एका पॉइंट पासून सुरुवात करतो आणि एका पॉइंट पर्यंत जाऊन पोहोचतो. तर त्याचा जो प्रवास आहे तो प्रवासही इतक्या सुंदर रीतीने तुम्ही तो शब्दबद्ध केलाय. त्यामुळे एका उद्योजक लढवय्याची जी कथा आहे ती आज आम्हाला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल आणि मला खात्री आहे की त्यातनं निश्चित एक प्रेरणा ही आम्हाला सगळ्यांना मिळणार आहे. त्यामुळे अनंतजी आपण सुरू करा. मी सुरुवात करण्याआधी नीलमताई आणि उत्तराताई या दोघांचे खूप आभारी आहे, कारण त्यांनी मला इथे यायची ही संधी दिली. नीलमताई ह्या ज्यांनी सांगितलं तसं 2 दशकाहून अधिक काळ ह्या आमच्या मार्गदर्शक आहेत आणि अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याकरता त्यांची आम्हाला खूपच मदत झालेली आहे. माझी जी हे उत्तरा वाचणार आहे ते ही जी आहे उद्योग यशोगाथा, आणि जसं नीलमताई म्हणायला ह्याच्यात सर्व भारतीय उद्योजक आहेत आणि याचे विशेष म्हणजे या उद्योजकांनी परकीय कंपन्यांशी दिलेल्या लढ्याबद्दल याच्यात पुष्कळ काही आलेलं आहे. त्याचबरोबर आत्ता सुरू झालेला काही स्टार्टअप बद्दल पण आलेला आहे. हे जे हा जो उतारा आहे त्याचं शीर्षक आहे टक्कर एका महाकाय शक्तीशी. हिंदुस्तान लिव्हर म्हणजे आजची हिंदुस्तान युनिलिव्हर म्हणजे आजची हिंदुस्तान लिव्हर ही जागतिक बाजारपेठेतील एक बहुउद्देशीय व शक्तिशाली FMCG उत्पादक. मॅरिको ही हिंदुस्तान लिव्हरची प्रतिस्पर्धी आहे. 1993 साली टाटा समूहाची टाटा ऑइल मिल्स, जी मुख्यत्वे साबण आणि डोक्याला लावायचं तेल सौंदर्य प्रसाधने बनवत असे, ही हिंदुस्तान लिव्हरने विकत घेतली. टॉमको म्हणजे टाटा ऑइल मिल्सच्या उत्पादनात डोक्याला लावायचं निहार नावाचे खोबरेल तेल सुद्धा होते. हिंदुस्तान लिव्हर आपल्या उत्पादनांच्या बाजारपेठेचा विस्तार पूर्ण भारतभरात मोठ्या प्रमाणावर करत होती. टूथपेस्ट या उत्पादनात 1937 सालापासून दुसरी बहुउद्देशीय कंपनी कोलगेट प्रथम क्रमांकावर होती. प्रचंड प्रमाणावर जाहिराती व इतर माध्यमांचा वापर करून हिंदुस्तान लिव्हरने आपली क्लोजअप ही टूथपेस्ट बाजारात प्रथम क्रमांकावर नेऊन ठेवली व कोलगेट टूथपेस्टचा बाजार हिस्सा खूप मोठ्या प्रमाणावर काबीज केला. कोलगेट सुद्धा एक मोठी बहुराष्ट्रीय कंपनी असल्यामुळे तिने आपल्या कोलगेटवर झालेल्या हल्ल्याला चोख उत्तर दिले. परंतु क्लोजअप ही कोलगेट टूथपेस्टची प्रमुख प्रतिस्पर्धी बनली. यश सांगत होता, आपली एकंदरच उलाढाल वाढवण्यासाठी अनेक संबंधित क्षेत्रातील कंपन्या व त्यांची उत्पादने विकत घेण्याचा तडाखा हिंदुस्तान लिव्हरने लावला होता. 1996 साली या कंपनीचे अध्यक्ष बनलेले के दादी सेठ यांच्या कंपनीचा विस्तार करण्याच्या धोरणाचा हा भाग होता. मॅरिकोची प्रगती त्यांच्या सफोला पॅराशूट सारख्या उत्पादनांनी व्यापलेली बाजारपेठ ही के दादी सेठ यांच्या नजरेत भरली. मॅरिको हिंदुस्तान लिव्हरमध्ये विलीन करून हिंदुस्तान लिव्हर मोठी करण्याचा के दादी सेठ यांचा डाव होता आणि मॅरिकोने हिंदुस्तान लिव्हरमध्ये सामील व्हावे असा प्रस्ताव सुद्धा हर्षपर्यंत पोहोचला होता. अर्थातच या सर्वांचा हर्षवर काहीच परिणाम झाला नव्हता आणि स्वकष्टाने वाढवलेल्या आपल्या मॅरिकोला अजून वाढवण्याचा निश्चय हर्षने केला होता. यशने थोडे थांबून आपले बोलणे सर्व ऐकत आहेत का नाही याचा अंदाज घेतला. इथे हर्ष म्हणजे हर्ष मारीवाला, मॅरिकोचे संस्थापक आणि मुख्य. एके दिवशी हर्षला आधी कधीही न बोललेला के दादी सेठ यांचा फोन आला. दादी सेठ यांनी हर्षला थेट एक आकर्षक प्रस्ताव दिला. हिंदुस्तान लिव्हर खोबरेल तेलाच्या बाजारात आहे. त्या बाजाराचा जास्तीत जास्त हिस्सा प्राप्त करण्याची महत्वाकांक्षा बाळगून आहे. हिंदुस्तान लिव्हरचे विक्रेत्यांचे जाळे प्रचंड पसरलेले आहे आणि हेच हिंदुस्तान लिव्हरचे सामर्थ्य आहे. त्याच्यापुढे मॅरिकोचा निभाव लागणार नाही.
अशी जणू धमकीच केकींनी हर्षला दिली. दुसरीकडे हिंदुस्तान लिव्हरला हर्ष मॅरिकोच्या बदल्यात इतके काही देईल की मारीवाला कुटुंबाच्या पुढच्या अनेक पिढ्या अगदी ऐश्वर्यात सुखात राहतील, असेही केकींनी हर्षला सांगितले. हर्ष ऐकण्याच्या तयारीत नाही हे पाहून केकींनी पुन्हा, मी नकार घेत नसतो. मॅरिको हिंदुस्तान लिव्हरला विकली नाही तर इतक्या कष्टाने उभा केलेला हा उद्योग, सर्व मालमत्ता क्षणात गमावशील आणि नंतर पश्चाताप करत बसावे लागेल, अशी अंतिम धमकी हर्षला दिली. हर्षचा दुसरा दिवस उजाडला तो एका पक्क्या निर्णयाने, एक मोठा प्रदीर्घ लढा लढण्याच्या निर्धाराने. मॅरिको कंपनीचे जवळजवळ 65% सहभाग हर्ष आणि मारीवाला कुटुंबाकडे होते आणि ते हिंदुस्तान लिव्हरकडे हस्तांतरित होण्याचा काही शक्यता नव्हती. हिंदुस्तान युनिलिव्हरकडे एकच पर्याय होता आणि तो म्हणजे खोबरेल तेलाच्या बाजारात पॅराशूट तेलाला जबरदस्त स्पर्धा उत्पन्न करून पॅराशूटला बाजारातून नामशेष करणे. पॅराशूट खोबरेल तेल हे उत्पादन आपल्या हिंदुस्तान लिव्हरच्या निहार या खोबरेल तेलाचा प्रमुख प्रतिस्पर्धी आहे हे केकी दादीसेठ यांनी पाहिले होते. निहारचा बाजार हिस्सा हा सुमारे 60% होता आणि पॅराशूटच्या लोकप्रियते मागणीमुळे तो बरेच प्रयत्न करूनही वाढत नव्हता. पॅराशूटच्या 48% बाजार हिश्श्याच्या पुढे तो खूपच कमी होता. निहारचा खप वाढवण्यासाठी हिंदुस्तान लिव्हरने आपल्या विक्रेत्यांचे कमिशन भरपूर वाढवले. मॅरिकोच्या विक्रेत्यांना मिळणाऱ्या कमिशनपेक्षा ते खूपच जास्त होते. या आकर्षक कमिशनमुळे विक्रेते विक्री जोरात करतील व पॅराशूटच्या खपावर याचा परिणाम होईल, हाच यामागील उद्देश होता. हिंदुस्तान लिव्हरने निहारच्या जाहिरातीवरील खर्च मोठ्या प्रमाणात वाढवला व हा एक प्रकारे पॅराशूटवर चढवलेला हल्ला होता. हे सर्व पाहत असलेल्या अनेकांनी हर्षला मॅरिको हिंदुस्तान लिव्हरला विकून टाकण्याचा सल्ला दिला आणि अशी संधी पुन्हा येणार नाही हेही सांगितले. पण हर्ष आपल्या विचारांवर पक्का होता. हा लढाने जोमाने लढण्याचा निश्चय त्याने केला. या लढाईत पॅराशूटची सरशी होण्याचा हर्षप्रमाणे हर्षच्या सहकाऱ्यांचा सुद्धा पूर्ण आत्मविश्वास होता. केकी दादीसेठ सर्व बाजूंनी जोर लावत होते आणि मॅरिकोची कोंडी करण्याचा जोरदार प्रयत्न करत होते. या लढाईच्या गोष्टी बाजारात सर्वत्र पसरल्या आणि यात हिंदुस्तान लिव्हरचाच विजय होणार याची खात्री पटल्यामुळे मॅरिकोच्या समभागाची किंमत कमी होऊ लागली. मॅरिकोच्या एकंदर उलाढालीत पॅराशूटचा हिस्सा हा जवळजवळ 61% होता. पॅराशूटचे नुकसान म्हणजे मॅरिकोचे प्रचंड नुकसान, मॅरिकोच्या अस्तित्वाचा प्रश्नच, असे हे समीकरण होते. या सर्व लढाईत हर्षची जमेची बाजू म्हणजे हर्षचे या बाजाराचे ज्ञान, इत्थंभूत माहिती आणि अनुभव जे हिंदुस्तान युनिलिव्हरकडे निश्चितच नव्हते. कच्च्या मालाची बाजारपेठ, विक्रेते, खोबरेल तेलाचे ग्राहक, त्यांच्या गरजा, आवडीनिवडी हे हर्षलाच माहीत होते आणि या बाबतीत हिंदुस्तान युनिलिव्हर फारच अनभिज्ञ होते. खोबरेल तेल हे मॅरिको करता सर्वस्व होते, तर हिंदुस्तान लिव्हरच्या असंख्य उत्पादनातील ते एक छोटे उत्पादन होते आणि हेच या लढाईत फार महत्त्वाचे होते. शेवटी हिंदुस्तान लिव्हरने आपली शस्त्रे खाली ठेवली. सुमारे 6 वर्ष चाललेले हे औद्योगिक युद्ध मॅरिकोने जिंकले होते. याच काळात निहार या हिंदुस्तान लिव्हरच्या खोबरेल तेल उत्पादनाची बाजारातील मागणी निम्म्याने म्हणजे 3% कमी झाली आणि एक महाकाय उद्योगाचा शक्तीचा पराभव झाला. या लढाईतील कळस म्हणजे हिंदुस्तान लिव्हरने निहार हे आपले उत्पादन विक्रीस काढले आणि हर्ष मारीवाला या विजयवीरांनी 2005 साली ते 212 कोटी रुपयांना सहज विकत घेतले. वा वा. म्हणजे कशा प्रकारे हे युद्ध होऊ शकतं आणि अशा प्रकारची युद्ध जेव्हा होतात ते खरंच आहे की ते फक्त एका उद्योजकतेच्या पातळीवर राहतं, पण तुम्ही याला शब्दबद्ध केल्यामुळे हे आमच्यापर्यंत पोहोचतंय आणि हे अनेक उद्योजकांपर्यंत पोहोचतंय. हे महत्वाचं आहे की एक छोटीशी ठिणगी मनात घेऊन
जर एखादा उद्योजक पुढे आपला एक यशस्वी उद्योग करण्याच्या दिशेने जात असेल तर त्यांच्यासाठी ही लढाई त्यांनी वाचली पाहिजे. आणि खूप छान पद्धतीने तुम्ही ते लिहिलेलं आहे. तरी यातला काही भागच आपण वाचलाय, त्यामुळे मी नक्कीच आपल्या सगळ्या प्रेक्षकांना, वाचकांना नक्की सांगेन की उद्योग यशोगाथा हे पुस्तक मुळापासून घेऊन तुम्ही पूर्ण पुस्तक वाचावं असं मी नक्कीच या निमित्ताने सांगेन. थँक्यू. खूप छान, खूप छान. लता, तुझ्या कवितांकडे वळूया. आणि कविता म्हटल्यानंतर साहजिकच त्यातल्या भावभावना या वेगवेगळ्या पद्धतीच्या असतात. म्हणजे यांची उद्योगाचं विश्व एका वेगळ्या दिशेला आणि आपलं कवितेचं विश्व आणखीन एका वेगळ्या दिशेला. तर आज तू आम्हाला तुझ्या कोणत्या कविता वाचून दाखवते? कविता वाचण्याच्या आधी नीलमताई आणि उत्तरा दोघींचेही मनापासून आभार मानते, कारण आमच्या वाचकांपर्यंत, आमच्या चाहत्यांपर्यंत तुम्ही आम्हाला पोहोचवलं आहे, यासाठी मी परत एकदा दोघींचे आभार मानते. आणि माझ्या कवितेकडे वळते. मला नेहमी असा प्रश्न विचारला जातो की तुम्हाला कविता कशा सुचतात. तर एखादी घटना, एखादा प्रसंग पाहिला की अचानकच एखादी ओळ येते आणि मग ती कवितेची प्रोसिजर सुरू होते. तर असाच एकदा चित्र पाहिलं होतं प्रदर्शनामध्ये की राधेची वेणी कृष्ण घालतो आहे आणि ते मला खूप आवडलं आणि त्यावर लिहिलेली ही कविता. तर ती कविता अशी आहे की कान्हा म्हणाला राधेला वेणी तुझी मी घालतो, आरसा राधेच्या समोरी दोघाच त्या न्याहाळतो. आरसा राधेच्या समोरी दोघाच त्या न्याहाळतो. आरसा झाला प्रिय काना अन राधा प्रतिबिंब झाली. आरसा झाला प्रिय कान्हा अन राधा प्रतिबिंब झाली. आरशात पाहता पाहता हरवून कायमची गेली. आरशात पाहता पाहता हरवून कायमची गेली. राधा हसू लागली तेव्हा आरसाही लागला हसू. राधा हसू लागली तेव्हा आरसाही लागला हसू. वेदना काळजात तिच्या डोळ्यात त्याच्या आसू. वेदना काळजात तिच्या डोळ्यात त्याच्या आसू. राधा म्हणाली एकदा खेळ लपाछपीचा खेळू. राधा म्हणाली एकदा खेळ लपाछपीचा खेळू. लपवून बसली हृदयात त्याच्या बिंब प्रतिबिंबात लागले मिसळू. हृदयात बसली एकदा त्याच्या बिंब प्रतिबिंबात लागले मिसळू. बिंब प्रतिबिंब एकरूप झाले. बिंब प्रतिबिंब एकरूप झाले. जा खुशाल सोडून आता. बिंब प्रतिबिंब एकरूप झाले. जा खुशाल सोडून आता. विरहाच्या त्या व्याकुळ क्षणी राधा न्याहाळते आरसा. राधा न्याहाळते आरसा. अशी ही माझी पहिली कविता. आणि आता नीलमताई म्हणाल्या होत्या की तुम्ही तुळस आणि रुक्मिणीचा संवाद कवितेतून लिहिला आहे. तर एकदा कार्तिकी एकादशीला तुळशीचं लग्न विठ्ठलाशी लावलं आणि त्याच वेळेला मनात प्रश्न आला की रुक्मिणीला काय वाटलं असेल, आणि त्यावर सुचलेली ही कविता सादर करते आहे. कवितेचं नाव आहे संवाद. सडा टाकता टाकता विचारते रखुमाई. सडा टाकता टाकता विचारते रखुमाई. नाथ नाही राऊळात कुठे गेला सांग बाई. नाथ नाही राऊळात कुठे गेला सांग बाई. लग्न लावून माझ्याशी गेला जनीच्या घरला. लग्न लावून माझ्याशी गेला जनीच्या घरला. खाली पाहून जराशी बोलली ती रुक्मिणीला. खाली पाहून जराशी बोलली ती रुक्मिणीला. शेला देवाचा पाहून रुक्मिणीने प्रश्न केला. शेला देवाचा पाहून रुक्मिणीने प्रश्न केला. सांग ना ग तुळशीबाई शेला तुला कोणी दिला. सांग ना ग तुळशीबाई शेला तुला कोणी दिला. मग तुळस म्हणते, लोकनाथ तुझा पती नाही दोघींचाही झाला. लोकनाथ तुझा पती नाही दोघींचाही झाला. कान्होपात्रा भेटताच शेला इथं विसरला. कान्होपात्रा भेटताच शेला इथं विसरला. ती म्हणते, तुझे माझे दुःख एक, तुझे माझे दुःख एक, कसे कळावे जनाला.
राऊळाच्या पिंजऱ्यात जीव व्याकुळला, राऊळाच्या पिंजऱ्यात जीव व्याकुळला. भक्तांची तू झाली माय. तुळस म्हणते, अगं हे तर काहीच नाहीये तुझं दुःख, माझं ऐक. भक्तांची तू झाली माय, तुझी जागा राऊळात. भक्तांची तू झाली माय, तुझी जागा राऊळात. लग्न करून माझ्याशी मी ग सदा अंगणात. लग्न करून माझ्याशी मी ग सदा अंगणात. किती भांडले रुसले, किती भांडले रुसले, खोड त्यांची गेली नाही. किती भांडले रुसले, खोड त्यांची गेली नाही. राऊळाच्या पिंजऱ्यात जीव व्याकुळला सई. राऊळाच्या पिंजऱ्यात जीव व्याकुळला सई. संवाद पडता कानी, संवाद पडता कानी देव बोलले हसून. संवाद पडता कानी देव बोलले हसून. ऋण फेडण्या भक्तांचे जावे लागते धावून. ऋण फेडण्या भक्तांचे जावे लागते धावून. नका खेचा खेच करू, नका खेचा खेच करू, तुम्ही दोघी प्रिय मला. राऊळात प्राण माझा मंजिरीचा हार गळा. राऊळात प्राण माझा मंजिरीचा हार गळा. अशी ही संवाद नावाची कविता. आणि यानंतरची कविता आहे ती पती आणि पत्नी यांच्या नात्यातील काही संवाद त्यामध्ये आहे. तो असा: तुझ्या नावाच्या पाठीचं घर असू दे तुझ्यासाठी. तुझ्या नावाच्या पाठीचं घर असू दे तुझ्यासाठी. एक झरोका ठेव मात्र माझं आकाश शोधण्यासाठी. एक झरोका ठेव मात्र माझं आकाश शोधण्यासाठी. गाडी बंगला सार तुझंच, गाडी बंगला सार तुझंच, नको मला त्यातलं काही. गाडी बंगला सार तुझंच, नको मला त्यातलं काही. एक तुळस लावीन म्हणते स्वतःच्या अंगणात हक्कासाठी. एक तुळस लावीन म्हणते हक्काच्या अंगणात स्वतःसाठी. भिंती छत दिवाणखाना सजव तुला हवं तसं. भिंती छत दिवाणखाना सजव तुला हवं तसं. अपेक्षा आहे एवढीच की तू म्हणावस हा कोपरा तुझ्यासाठी. अपेक्षा आहे एवढीच की तू म्हणावस हा कोपरा तुझ्यासाठी. घरासकट स्वीकारलीत घरातली माणसं. घरासकट स्वीकारलीत घरातली माणसं. प्रेम करते तुझ्यावर. घरासकट स्वीकारलीत घरातली माणसं. प्रेम करते तुझ्यावर. प्रश्न उरतो एवढाच की आपण जगतो कशासाठी. प्रश्न उरतो एवढाच की आपण जगतो कशासाठी. धन्यवाद. या 3 कविता यात मी सादर वा. केलेल्या आहेत. वा. खरं तर लता, तुझ्या ह्या 3ही कवितामधनं एक सहजीवन जे आहे ना, ते वेगवेगळ्या पद्धतीतनं समोर येतं. मग ते Yes. विठ्ठल रखुमाई असेल, तुळशीचं आणि विठ्ठलाचं नातं असेल, विठ्ठल आणि त्याचे भक्त असतील, किंवा राधाकृष्णाच्या रूपकातनं जी तू एकरूपत्वाची कहाणी सांगितलीस, त्या सगळ्यातनंच कुठेतरी एकरूपत्व आणि सहजीवन याचा एक वेगवेगळे कंगोरे आम्हाला तुझ्या कवितेतनं अनुभवता आले. आणि मला असं वाटतं की हेच जीवन आहे आणि त्याच जीवनाविषयी एका वेगळ्या दृष्टिकोनातनं डॉक्टर अनंत सरदेशमुख यांनी त्यांच्या कहाण्या मांडल्या आहेत, त्या उद्योग विश्वातल्या. खरं तर अनंतजी, स्टार्टअप जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एक तो काळ आला की जेव्हा स्टार्टअप सुरू झाले, पण तरी सुद्धा असं नाहीये की स्टार्टअप म्हणजे सगळं सोपं किंवा सगळं कठीण. तो एक मधला प्रवास आहे आणि त्याच्यासाठी योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे. त्यामुळे तुमचं स्टार्टअप विषयी सर्व काही हे पुस्तक जे आहे हे अशा सगळ्यांना उपयोगी असं आहे. तर त्यातला काही भाग आज तुम्ही आम्हाला वाचून दाखवाल. जरूर. स्टार्टअप विषयी सर्व काही हे एक राजहंस प्रकाशनचंच पुस्तक आहे. ते हे 2022 साली प्रकाशित झालं आणि ह्याला खूप उत्तम रिस्पॉन्स मिळाला, म्हणून त्यावरचं हे इंग्लिश पुस्तक विश्वकर्मा पब्लिकेशनकडनं 21 तारखेला प्रकाशित होत आहे. तर त्यातला काही उतारे मी वाचतो. उद्योजकाची एक सर्वसंपत व्याख्या करणं जसं अवघड आहे तसं मला वाटतं ती उपलब्ध सुद्धा होणार नाही. उद्योजकतेतील अनेक पैलूंना अनुसरून अनेक लोकांनी उद्योजकतेच्या व्याख्या केल्या आहेत. सर्वसामान्यपणे उद्योजक म्हणजे जो नव्या व्यवसायाची उद्योगाची उभारणी करतो
ती करत असताना जो अनेक धोके जोखीम पत्करतो, असुरक्षितता, अस्थिरता यांचा सामना करत तो योग्य संधी हेरून त्या संधीचा योग्य फायदा करून घे उद्योगातून नफा कमवण्यात यशस्वी होतो. या प्रक्रियेत तो भांडवल, जागा, मनुष्यबळ, साधन आणि कच्चा माल या घटकांचा साधनांचा उपयोग करून घेतो. पीटर ड्रकर हा व्यवस्थापन क्षेत्रातला एक मोठा विचारवंत व सल्लागार. त्याच्या मते उद्योजक संधी हेरत असतो आणि जेव्हा ती त्याला दिसते तेव्हा तो पूर्ण फायदा करून घेतो. अपेक्षित संधीचे भौतिक परिवर्तन घडून आणतो. त्याचं हत्यार म्हणजे नाविन्य शोध, नवसंशोधन आणि या मार्गे तो शोधाचं रूपांतर साधनात करतो. म्हणजेच कल्पनेचं व्यवसायात किंवा उद्योगात परिवर्तन करतो. उदाहरण द्यायचं झालं तर राईट बंधू यांना माणसाला उडतं करायची कल्पना सुचली व त्यांनी असंख्य प्रयोग करून माणसाला उडतं केलं. त्यांनी विमान बनवलं व त्यातून प्रचंड मोठा विमान उद्योग तयार झाला. अर्थातच यात अनेक उद्योजकांचा हातभार लागला, कारण काळाप्रमाणे संशोधनानं अनेक संधी दिल्या. त्या हस्तगत करून असंख्य उद्योजकांनी त्यात अनेक सुधारणा केल्या व त्यातूनच आजचं आधुनिक बोईंग किंवा जेट विमान तयार झालं. कल्पना ते उद्योग हा खूप कष्टदायक प्रवास करतो. तो उद्योजक अनेक कल्पना सामान्यांकरता कल्पनाच राहतात, कारण त्यांना आपल्या कल्पनेबद्दल आत्मविश्वास नसतो. कल्पनेचा विकास करण्याची धडाडी, साहस, चिकाटी, परिश्रम त्यांच्याकडे नसतात. स्वतःवरील विश्वास व स्वतःला सदैव प्रेरित करण्याची प्रचंड शक्ती उद्योजकाकडे असते. अरमान आकांक्षा, मी आधीच्या आपल्या चर्चेत तुम्हाला डॉक्टर प्रमोद चौधरी व त्यांच्या उद्योग समूह प्राजचं उदाहरण दिलं. त्यात प्रमोदजींना मी उद्योजक कोणाला म्हणता येईल हे विचारलं आणि त्यांनी मला उद्योगाची एक सविस्तर व उत्कृष्ट अशी व्यवहारी व्याख्या दिली. नोकरीची रुळलेली मळलेली वाट न धरता जो जोखीम स्वीकारून नवीन स्वतंत्र उद्योग व्यवसायात उभारतो, त्याद्वारे संपत्ती व नाव कमावतो, त्यास उद्योजक म्हणता येईल. उद्योजक नोकरी मागणारा नव्हे तर इतरांना रोजगार उपलब्ध करून देणारा असतो. त्यामुळे तो राष्ट्राच्या विकासात अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका निभावतो. तो कुशाग्र बुद्धिमत्तेचा असतो. व्यावसायिक चढ उतार, एकंदर बाजारपेठेचा कल आदी गोष्टीचा तो बरोबर अंदाज बांधू शकतो. त्याचप्रमाणे नवीन कल्पनांचं अर्थकारण यशस्वी करण्याचं कसब त्याच्याकडे असतं. इतरांपेक्षा अगोदर तो संधी हेरतो आणि बाजारपेठेच्या गरजांनुसार आपल्याकडील संसाधनाचा सुयोग्यपणे वापर करत संबंधित सर्वच घटकांचं हित जोपासतो. ही होती डॉक्टर प्रमोद चौधरी, संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष, प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड यांची व्याख्या. अरमान, प्रमोदजींच्या या विचारावरून मला त्यांच्याशी निगडीत अजून एक उदाहरण आठवलं आणि ते तुम्हाला मी निश्चित सांगतो, कारण त्या उदाहरणावरून तुम्हाला प्रमोदजींनी जे सांगितलं ते अगदी रास्त आहे हे लक्षात येईल. माझ्या चांगल्या मैत्रीतल्या एका उद्योजकाची उद्योग भरारी सुद्धा खूप प्रोत्साहित करणारी आहे. घरात कुठलाही व्यापाराचा, धंद्याचा, उद्योजकतेचा अनुभव नसणाऱ्या परंतु हुशार, बुद्धिमान, अभ्यासू व शिक्षण क्षेत्रात वरिष्ठ मान्यवर स्थान प्राप्त केलेल्या एका कुटुंबातील हा प्रथम उद्योजक म्हणजेच नव्या पिढीतील हुशार उद्योग मालिकांचा जनक, ज्याला इंग्रजीत सिरियल आंत्रप्रेनर म्हणतात, आणि तो म्हणजे गिरींद्र कसमाळकर. उद्योग मालिकांचा जनक म्हणजे ज्याला इंग्रजीत किंवा स्टार्टअपच्या परिभाषेत सिरियल आंत्रप्रेनर म्हणतात. हा सिरियल आंत्रप्रेनर एक उद्योग काढून थांबत नाही, तर तो एकानंतर एक तो नव उद्योगांची मालिकाच घडवतो. पहिला उद्योग यशस्वी व प्रस्थापित झाला की तो विकून त्यात चांगला नफा कमवून तो दुसरा, मग तिसरा असे उद्योग सुरू करतो. असीम, प्रमोदजींच्या विचारातील एक गुण मला गिरींद्र यांच्यामध्ये दिसला. प्रमोदजी म्हणाले तसं गिरींद्र याने नोकरीची रुळलेली मळलेली वाट धरली नाही. जोखीम स्वीकारून त्यांनी नवीन स्वतंत्र उद्योग व्यवसाय उभारले आणि त्याद्वारे संपत्ती व नाव कमावले. अगदी बरोबर असतात. हुशार म्हणूनच IIT मुंबई सारख्या प्रसिद्ध शिक्षण संस्थेत त्याला प्रवेश मिळाला.
व त्यानं यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेत आपलं शिक्षण पूर्ण केलं व नंतर अमेरिकेतील साऊथ कॅरोलिना विश्वविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. 1989च्या वर्षात गिरीसारख्या हुशार विद्यार्थ्यांना अमेरिकेत असंख्य चांगल्या व्यवसायाच्या संधी उपलब्ध होत्या. त्या काळात त्याच्यासारखे अनेक हुशार विद्यार्थी अमेरिकेतच शिकून तिथे लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या स्वीकारून स्थायिक होत होते. परंतु आनंद देशपांडेंप्रमाणे गिरीला सुद्धा वाटलं की भारतात जाऊन उद्योग सुरू करावा आणि त्यामुळेच तो भारतात परत आला. त्यानं आपले व्यावसायिक सुरुवात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजे TCS मध्ये केली. TCS मध्ये नोकरीला सुरुवात करताना स्वतःचा व्यवसाय करण्याची दृढ इच्छा तितक्याच दृढ निश्चय गिरीने केला होता असं तो सांगतो. पण त्याचबरोबर त्यावेळेस उद्योगाचा अनुभव पार्श्वभूमी त्याच्याकडे नव्हती. या सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सर्वांना भेडसावणारा उद्योग काय करायचा आहे पण कोणता हा प्रश्न त्याच्यासमोर होता. याचं उत्तर गिरीकडे सुद्धा नव्हतं. परंतु लवकरात लवकर व इतर मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याआधी व त्यातील अडथळे वाढण्याआधी त्याला स्वतःचा उद्योग सुरू करायचा होता. दरम्यान त्याची मानसिक तयारी झाली होती आणि निश्चय सुद्धा पक्का होता. संगणक सहाय्यित आरेखन व संगणक सहाय्यित उत्पादन म्हणजेच CAD/CAM या अत्यंत महत्त्वाच्या व त्यावेळेस जवळजवळ नवीन अशा क्षेत्रात तो कार्यरत होता. नवीन तंत्रज्ञानाचं ग्राहकोपयोगी रूपांतर व ग्राहकांच्या गरजेप्रमाणे त्याचा विस्तार करून देणं व नवीन पद्धती विकसित करण्याचं त्याचं काम होतं. हेच काम पूर्णपणे स्वतः इतर ग्राहकांकरता करण्याचं त्याने ठरवलं आणि तो तशी संधी बघू लागला. धन्यवाद. खरं तर पुन्हा एकदा असं म्हणेन की मुळातून ते पुस्तक वाचलं पाहिजे. त्यामुळे अनंतजी तुम्ही हेही सांगा की ऑनलाईन पद्धतीने हे पुस्तक कोणी मागवू शकतात का किंवा कुठे मागवू शकतात याबद्दल आम्हाला माहिती सांगा ना. दोन्हीही जे प्रकाशक आहेत राजहंस प्रकाशनची ही 2 पुस्तकं आहेत. माझं स्टार्टअप विषय सर्व काही आणि उद्योग यशोगाथा ही राजहंसच्या ऑनलाईन साईटवर उपलब्ध आहेत. त्यांच्याकडे ती मागवली की ती येतात. शिवाय काही दिवसात ती Amazonवरही उपलब्ध होतील. बुकगंगा सारख्याही पोर्टलवर अवेलेबल होतील आणि ती सर्वच ठिकाणी सहज उपलब्ध होतील. विश्वकर्माचं जे माझं इंग्लिश पुस्तक आहे हे जे स्टार्टअपचं विषयी सर्व काही जे आहे त्याच्याबद्दलच आहे. फ्रॉम आयडिया टू स्केल ही स्टार्टअप जर्नी हे पूर्ण स्टार्टअपच नाही तर कुठलाही उद्योग सुरू करण्याचं एक मी म्हणेन की एक हाऊ टू असं एक पुस्तक आहे. ते विश्वकर्माचं सुद्धा स्वतःचं पोर्टल आहे. तिथे मिळू शकतात विश्वकर्मा पब्लिकेशनच्या किंवा Amazonवर ते उपलब्ध होईल किंवा हे परदेशातही उपलब्ध होणार आहे. तेव्हा करण्याचं पब्लिकेशन हे 21 तारखेला होईल. त्याच्यानंतर काही दिवसात हे सर्व ठिकाणी उपलब्ध होईल. धन्यवाद. बरोबर. म्हणजे ज्यांना मुळापासून ती पुस्तकं वाचायची त्यांना ती उपलब्ध होऊ शकतात. आणि मला असं वाटतं की आता तुम्ही उद्योजकता आणि उद्योजकांकडे कोणते गुण असले पाहिजेत असाच विषय खरं तर या माध्यमातून मांडलात तुम्ही. आणि आता अलीकडे आपण पाहिलं तर महिला उद्योजका सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर महिला आज उद्योगाकडे वळताना आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे महिलेचा एक विचार हा सुद्धा उद्योजकतेतनं तुमच्या सगळ्या लिखाणातनंही आलेला असेल. कारण माझ्या उद्योग यशोगाथा या पुस्तकात 2 महिलांच्या कथा आहेत. एक पुण्याची आहे आणि एक बँगलोरच्या 2 भगिनी आहेत. ते पण मला वाटतं जरूर वाचण्यासारखं. नक्की. आणि त्यामुळेच तो एक स्त्री सुलभ वृत्ती असते ना ती सुद्धा आपल्याला उद्योजकतेमध्ये निश्चित कामी येते. आणि मला वाटतं लता तुझ्या कवितांमधून सुद्धा तो जो स्त्रीत्वाचा हुंकार आहे तो तुझ्या कवितेतनं सुद्धा जाणवतो. तर आता पुढच्या तुझ्या काही कविता आम्हाला तुझ्याकडनं ऐकायच्या. आणि प्रकाशनाचं काम करून मीही उद्योग क्षेत्रामध्ये गेली 20 वर्ष काम करते आहे. खरं. आणि तुझी ही पुस्तकं कुठे मिळतील? म्हणजे ही ऑनलाईन आपल्याला मिळू शकतात ना पुस्तकं? हो, बुकगंगावर अवेलेबल आहेत. त्याबरोबरच Amazon Kindleवर पण आहेत. आणि माझ्याकडे जर ऑर्डर केले तर मी घरपोच कुरिअरने ती पुस्तकं मूळ किमतीमध्ये पाठवते वाचकांना. अरे वा. आणि आता 15 ऑगस्ट येतच आहे तर आणखी एक गोष्ट सांगायची आहे की मी एक प्रण केलं आहे की प्रत्येक 15 ऑगस्टला की क्रांतीवीरांवर पुस्तक प्रकाशित करायचं.
तर अरे वा. प्रत्येक 15 ऑगस्टला मी क्रांतीवीरांवर पुस्तक करते आहे. आणि गेल्या वर्षी स्वातंत्र्य संग्रामातील वीरांगना हे पुस्तक मी प्रकाशित केलं. आणि यामध्ये पूर्ण भारतातील शहीद झालेल्या ज्या मुली आहेत की आपल्याला माहितीही नाही त्यांची नावं, म्हणजे झाशीची राणी माहिती आहे पण त्यामागे झलकारी किती विशिष्ट होते ते माहिती नाही. तर अशा वीरांगना यामध्ये मी घेतलेल्या आहेत. तर 15 ऑगस्टला जर कोणाला वा, ही म्हणजे पुस्तकं आजच द्यायची असतील. म्हणजे आजच 15 ऑगस्ट आहे आणि आज आपण हा. तुझी ही गोष्ट जाहीर करतोय, ही किती छान गोष्ट आहे. आणि गेली 8 वर्ष सातत्याने हे काम करते आहे. आणि हे मना दार उघड पुस्तक माझं अतिशय सकारात्मक ऊर्जा देणारं आहे. आणि आजच्या काळात मुलांना, मुलींना किंवा जे पुस्तक वाचतात त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे हे सकारात्मक ऊर्जा देणारं वैचारिक विषयावरचं पुस्तक आहे. मना दार उघड. अतिशय सोप्या साध्या शब्दांमध्ये मी ते लिहिलेलं आहे. आणि सध्या सगळ्यात चालणारं म्हणजे सोलमेट कथासंग्रह आहे माझा. आणि त्याबरोबरच माझे 9 कविता संग्रह प्रकाशित आहेत. बाल साहित्य पण आहे आणि काही लेख संग्रह आहेत. अशी 24 मला वाटतं त्यातल्याच काही निवडक कविता आपण घेत आहोत. नीलमताई आताच म्हणाले की लताताईंच्या काही कविता धाडसी आहेत. तर अशीच एक ही मुक्त हुंकार नावाची धाडसी कविता थोडीशी आहे की बाई तुझा डोक्यावरचा पदर खांद्यावर आला. बाई तुझा डोक्यावरचा पदर खांद्यावर आला. श्री स्वातंत्र्याचा पहिला हुंकार तू अभंगातून छेडलास. श्री स्वातंत्र्याचा पहिला हुंकार तू अभंगातून छेडलास. कित्येक वर्षाच्या परंपरेला छेद देत तू भरल्या बाजारी गेलीस. कित्येक वर्षाच्या परंपरेला छेद देत तू भरल्या बाजारी गेलीस. अन बेफिकीर होऊन कोणी काहीही मना म्हणालीस. अन बेफिकीर होऊन तू काहीही मना म्हणालीस. अन मुक्त कंठाने खोललंस तुझं आतलं गुपित. अन मुक्त कंठाने खोललंस तुझं आतलं गुपित. बाई तू खरंच उपकार केलेस आमच्यावर. बाई तू खरंच उपकार केलेस आमच्यावर. भक्तीच्या मार्गाने का होईना बाईलाही मन असतं, तिलाही भावना असतात, हे सांगितलंस तू न कळत. बाईलाही मन असतं, तिलाही भावना असतात, हे सांगितलंस तू न कळत. बाई तुझं केवढं धाडस. बाई तुझं केवढं धाडस. बंधनाचा उमरा पार करून विना घेतलास खांद्यावर. बंधनाचा उमरा पार करून विना घेतलास खांद्यावर. मनोमन झालीस तू वेसवा. मनोमन झालीस तू वेसवा. अन तुझं स्त्रीत्व केलंस तुझ्या सख्याला अर्पण. आणि तुझं स्त्रीत्व केलंस तू तुझ्या सख्याला अर्पण. दुसरी कविता यानंतरची आहे की चांदण फूल. चांदण फूल ही फार सुंदर कल्पना आहे आणि त्यावर असलेली ही कविता. तुझ्या शब्दांच्या साऱ्या छटा माझ्या शब्दांच्या साऱ्या छटा तुझ्या अस्तित्वाने व्यापलेल्या असतात हल्ली. तुझाच विचार असतो ना मनात म्हणून असेल कदाचित. तुझाच विचार असतो ना मनात म्हणून असेल कदाचित. माझ्या कवितेत तुझं स्थान शोधणारा तू. माझ्या कवितेत तुझं स्थान शोधणारा तू. मला कविते इतकाच प्रिय वाटतोस. मला कविते इतकाच प्रिय वाटतोस. तरी मी शोधत राहते तुझ्या भावनांचा नितळतळ. तरीही मी शोधत राहते तुझ्या भावनांचा नितळतळ. उत्तराच्या अपेक्षेने तुझ्याकडे पाहते तेव्हा. उत्तराच्या अपेक्षेने तुझ्याकडे पाहते तेव्हा. उत्तरादाखल मिळतात निरभ्र डोळ्यातील समाधानाची चांदण फुलं. उत्तराच्या अपेक्षेने तुझ्याकडे पाहते तेव्हा तुझ्या निरभ्र डोळ्यातील मिळतात समाधानाची चांदण फुलं. या सर्वांचा परिणाम दाखवत एखादी ओळ आणखी उसळी घेते काळजाच्या डोहात. अन मी गुंफत राहते पुन्हा पुन्हा त्याच चांदण फुलांची कविता. अन मी गुंफत राहते पुन्हा पुन्हा त्याच
चांदण फुलांची कविता, अशी ही दुसरी कविता. आणि यानंतरची, आज ग्रामीण भागामध्ये सगळं बदललेलं आहे आणि मी ग्रामीण भागातून माझं लहानपण आल्यामुळे मला आता ते प्रकर्षाने जाणवतं आणि जे जाणवतं ते मी या कवितेतून मांडलेलं आहे. हरवली रोषणाई कवितेचं नाव आहे. ती पाऊल वाट जुनी कधीची वहिवाट झाली, ती पाऊल वाट जुनीची कधी वहिवाट झाली, होती रसरसलेली करवंदीची जाळी, होती रसरसलेली ती करवंदीची जाळी, वडाखाली पोरं सोर पारंब्याला झोके घ्यायची, वडाखाली पोरं पारंब्याला झोके घेती, पारावरच्या शाळेची मौज वेगळीच होती, पारावरच्या शाळेची मौज वेगळीच होती. आंब्याची ती वनराई नदी काठी गर्द दाट, आंब्याची ती वनराई नदी काठी गर्द दाट, ओळखीच्या त्या पाऊल खुना झाल्या आता भुई सपाट, ओळखीच्या त्या पाऊल खुना झाल्या आता भुई सपाट. नागमोडी वाट लाल सांगा कुठे हरवली, नागमोडी वाट लाल सांगा कुठे हरवली, तरवडाची ती फुलोर आता दिसेनाशी झाली, तरवडाची ती फुलोर आता दिसेनाशी झाली. गावात पारवडाचा चिमुकली छोटी घर, गावात पारवडाचा चिमुकली छोटी घर, धून सांजेला यायची धून सांजेला पाव्याची वाजवी गुराखी पोरं, धून सांजेला पाव्याची वाजवी गुराखी पोरं, जुनी पारव पाण्याची उभी भकास एकटी, जुनी पारव पाण्याची उभी भकास एकटी, जिवंत गावाच्या खुना शोधते मी आता भोवती, जिवंत गावाच्या खुना शोधते आता मी भोवती. पडला गाव ओसाड अमराई ती तोडली, पडला गाव ओसाड अमराई ती तोडली, हरवली रोषणाई दुष्काळाने होळी केली, हरवली ती रोषणाई दुष्काळाने होळी केली. धन्यवाद. लता, एक वास्तव खऱ्या अर्थाने तू मांडलंय. कारण असं आहे की गावागावाकडे आज स्थिती हीच आहे आणि खरोखर ती हरवलेली रोषणाई बघून शहरात आलेली आपण माणसं पुन्हा एकदा त्या गावाचा विचार करतात आणि ती खूप अतिशय सुंदर रीतीने तू टिपलंयस. आणि एक चांगली गोष्ट आहे की स्त्रीत्वाचा मुक्त हुंकार जिथे तुझ्या कवितेतनं जाणवतोय, त्याच्याच बरोबर चांदण फुलंही फुलतायत हा पण एक सकारात्मक धागा तुझ्या कवितेतनं खूप चांगल्या पद्धतीने आला. नीलमताई, आज काय सांगाल या दोघांच्या लेखनाबद्दल? दोघेही लेखकांच्या पुस्तकामधून अनेक विश्व त्यांनी उलगडलेली आहेत आणि अनंतजींच्या सगळ्या विश्वातून उद्योगाबरोबर आपण ज्या प्रकारे म्हणजे ग्राहक म्हणून बघतो उत्पादनांकडे, किंवा आम्ही स्त्रियांच्या चळवळीत असल्यामुळे बऱ्याच वेळेला मार्केट रिलेशन्स आणि त्याचा ग्राहक म्हणून स्त्रियांवर होणारा परिणाम या भूमिकेतून पाहत असताना तुम्ही जे दोन्ही एका टक्कर महाकाय शक्तीशी आणि उद्योजकता हे दोन्ही जे भाग वाचले आणि तुम्ही जे अनुभवलेले आहेत, त्याच्यात एकतर पहिलं मगाशी मी म्हटलं की खरं तर सगळं हर्ष मॅरीवाला आणि केकी दादी सेठ यांच्याबद्दल मला माहित नाही, पण कोणाला चित्रपट काने काढावा असं वाटलं या विषयावरती. जसं आपण हे बघतो याचं आमिर खानचं लगान, तसं दोन शक्तींमधलीच ती लढाई आहे आणि म्हणून अगदी वेगवेगळ्या प्रकारची शारीरिक मर्यादा असणाऱ्या माणसाला जेव्हा स्पर्धेमध्ये उतरावं लागतं त्यावेळेला उद्योजकाला यशस्वी होणं सांगणं सोपं आहे, परंतु कुठल्या परिस्थितीत काय व्यूहरचना वापरायची याच्याबद्दलचा अंदाज आणि अनुभव हा ज्याला त्याला स्वतःला इतका असायला लागतो अचूक. म्हणजे एखाद्या विमान चालवणाऱ्या माणसाला किंवा एखाद्या डॉक्टरला आपल्या परिस्थितीचा संदर्भ बघून काय वापर करायचा आहे जसं ठरवायला लागतं, तशा पद्धतीने फार मला ते असं वाटलं की आमच्यासारख्या सुद्धा लोक बाहेरून बघत असताना या प्रकारच्या ज्या स्पर्धांमध्ये, आणि मला त्याच्यात विशेष काय वाटलं
की ज्याची बाजू पडते आहे असं खात्रीने वाटत असताना मार्केटमध्ये त्यांनी तो विजय मिळवून दाखवलेला आहे. मला त्याच्याकरता म्हणजे राजकारण आणलं असं वाटू नका, पण जसं लोकसभेत गेल्यावर विधानसभा जाणार वाटता वाटता विधानसभा जी परत जिंकून आणल्यानंतर जो लढा तो 2-2.5 महिन्याचा होता ना, तर ते वाटलं की जेव्हा माणसाला वाटतं की आता आपल्याला सर्वस्व लढायचंय आणि केकींना असं होतं की त्यांच्यासाठी हिंदुस्थान लिव्हरसाठी अनेक प्रॉडक्ट्स पैकी तो एक होता आणि यांच्यासाठी म्हणून तो एकमेव प्रॉडक्ट आणि त्यांच्या अस्तित्वाची लढाई होती. आणि मला असं वाटतं की यशस्वी होत असतानाची हीच एक गुरुकिल्ली आहे की आपल्याला स्वतःला ह्याच्यासाठी लढून विजयी व्हायचंय याची जाणीव होणं हे खूप मला असं वाटतं उद्योजकतेबरोबर सर्जनशीलता पण आहे. मी उद्योजकता भागामध्ये सरदेशमुख कल्पना ते उद्योग हा खूप कष्टदायक प्रवास जो करतो तो उद्योजक आणि प्रमोद चौधरी यांनी लिहिलेली तपशीलवार व्याख्या म्हणजे खूप छान वाटलं मला. एखादं आमच्याकडे जेव्हा मिशन स्टेटमेंट किंवा डिक्लरेशन करतो त्याला आपण त्याच्या जसं भाषा वापरतो तशी ती भाषा असली तरी सुद्धा गिरीश कसमळकर यांनी एक शब्द तुमचा मला आवडला, सिरियल एंटरप्रुनर. नाहीतर आपल्या अलीकडच्या मध्ये सिरियल म्हटलं तर ही मालिकांची सिरियल किंवा सिरियल किलर आलेला आहे. त्याच्यामध्ये सिरियल एंटरप्रुनर हा भलताच सुखद धक्का आहे. आणि मला असं वाटतं यश मिळाल्यावर पुढे काय हा प्रश्न त्यांना नसतो, कारण पुढे अजून त्यांनी विचार करूनच ठेवलेला असतो. अनेक कल्पना त्यांच्या मनामध्ये असतात. हे एक त्या अर्थाने अपरिचित असं विश्व तुम्ही मांडलेलं आहे. आणि मला असं वाटत मला म्हणजे मला वर्षभर आपण फार बोललो नाही, वाटत होतं नक्की काय करताय. मी विचारलंय 2-3 जणांना की देशमुख भेटले का, कुठे होते, किंवा इंडस्ट्रीमध्ये ललित गांधी वगैरे लोक भेटले होते मध्ये मध्यंतरी, तेव्हाही मी म्हटलं त्या एक्झिबिशन मध्ये. पण तुम्ही एक फार छान प्रकारे वाचकाला नवीन दालनामध्ये नेतायत असं मला वाटतं. आणि म्हणून मी तुमचं खास अभिनंदन करते, कौतुक करते. आणि खरं तर या सगळ्या ज्या हे आहेत पुस्तकं ती इंग्लिशच्या बरोबर हिंदीत गेली पाहिजेत असं मला वाटतं. कारण आज प्रत्येक स्टेटमध्ये किंवा दक्षिणेकडच्या भाषांमध्ये सुद्धा, कारण असे संघर्ष ठिकठिकाणी चाललेले आहेत आणि ते संघर्ष करणारे लोक हे इतके त्याचे काही मनोरम अनुभव आहेत. बघा मध्यंतरी काही परदेशी लोक आले होते, ऍपलच म्हणजे लोकांनी ती सांगितलेली कथा आहे. आणि त्यामध्ये ते स्वतःच तो बिघडला त्यांचा आयफोन, तर ते US ला कॉन्टॅक्ट करत होते. मग ते म्हणत होते नाही तुम्हाला शेवटी इथे माझ्याकडे द्यायला लागेल. आणि आग्र्यामध्ये होते आणि आग्र्यामध्ये असताना तो एक तो गाडीचा ड्रायव्हर म्हणाला 2 मुलं आहेत इकडे, ते आयफोन दुरुस्त करून देतात बरोबर. आणि 14-15 वर्षाची मुलं मी तो आयफोन दुरुस्त करून त्यांना दाखवला. त्याच्यामुळे ही धडपड आहे ना भारतीयांची, ही खरंच खूप पुढे नेणारी. आणि आताच्या सुरू परिस्थितीमध्ये जेव्हा लोक म्हणतात की आपल्या आर्थिक सगळ्या याला खूप आव्हानं आहेत, आणि खरं आहेत ती, पण आव्हानं असली तरी सुद्धा आपली जी मध्यम वर्ग आणि कनिष्ठ मध्यम वर्ग आणि उच्च मध्यम वर्गाची संख्या वाढली तर आपल्याला असं दिसतंय की अनेक देशांपेक्षा ती लोकसंख्या जास्त आहे. आणि त्याच्यात सारखी ही उद्योजकतेने भरलेली जी माणसं आहेत की जी नैराश्य आलं तरी पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत, हे खरं एक चांगल्या प्रकारची प्रेरणा आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मी तुमचं खूप अभिनंदन करते. लता गुहे यांची साही कविता जर का पाहिल्या तर आरसामध्ये बिंब प्रतिबिंब एकरूप झाले, जा खुशाला सोडून जातात. आणि हे जे आहे की बांधून ठेवून नाही आपण कोणाला थांबवू शकत, पण आपल्या मनाशी ज्यावेळेला सात्म्य होतो, तो माणसाचं अगदी एक दुसऱ्यांच्या मध्ये ते विरघळून जातात, त्यावेळेला अशी असुरक्षितताच राहत नाही. त्याचं फार सुंदर वर्णन तुम्ही आरसामध्ये केलेलं आहे. आणि त्या भावना आणि संवादमध्ये शेवटच्या ज्या 2 ओळी आहेत त्यावर मी फार खुश झाले. शेवटून दुसऱ्या मधल्या संवाद कानी देव बोलले हसून, ऋण फेडण्या भक्तांचे जावे लागते धावून. आता हे एवढं मस्त वाक्य आहे राजकारणामध्ये, तर तुम्हाला सांगते की एखादा म्हणा का भेटलं नाही तर 8 दिवस तर आम्हाला चांगलं इतकं सुंदर उदाहरण. आणि देवाने सांगितलं की ते सगळं वाटतं भक्तांना. आणि त्यामुळे ती तुळस असेल किंवा रुक्मिणी असेल, आता त्या स्त्री आहेत त्यांची अजून जास्त कुरकुर असते, पण कुठल्याही जवळच्या नात्यामध्ये असं असतंच की कर्तव्य आणखीन भावना याचा समन्वय माणसाला ठेवावा लागतो. तो तुम्ही अगदी अचूक निवडलेला आहे. त्याच्यानंतर तुझ्या नावाच्या पाठीचा, या पाठीवरून माझ्या लक्षात आलं मध्यंतरी गेल्या वर्षी एकदम अशी खूप मोहीम झाली की आईचं नाव लावायचं. आणि मला ते इतकं आवडली ती गोष्ट, कारण स्वतः मुख्यमंत्री आणि सगळ्यांनी नावं लावल्यावर एक परिणाम झाला की जे गावोगावी आमदार होण्यासाठी निघालेली जी पूल होती ते प्रत्येक जण स्वतःच्या नावाबरोबर आईचं नाव लावायला लागले. आणि आमचा जो कॉन्स्टेबल माझा गार्ड म्हणून जो आहे तो एक दिवशी आला, ताई माझं काम आहे. म्हटलं काय,
तेही मला तुम्ही ही पाटी बघून मला तुम्ही ती लावून द्याल का? तर काय, तर त्या कॉन्स्टेबलनी स्वतःच्या आईचं नाव स्वतःच्या कॉन्स्टेबल म्हणून पाठीवर लावलेलं. अरे वा. त्याचा फोटो काढून घेतला. आणि म्हणून मला असं वाटतं की असं ज्या वेळेला नाव पाठीवरचं म्हणजे फक्त ते नाव नसतं, तर आपल्या अस्तित्वाची ओळख. आणि त्याच्यामुळे ती जी कविता आहे त्याच्यामध्ये आता आपलं नाव लागल्यावर ती पाटी कशी दिसते याच्यावर एखादी कविता आपोआप आली तुम्हाला सुचली तर तुम्ही नवीन विषय मिळाला. खरं म्हणजे मी इनडायरेक्ट तेच सांगितलंय त्या कवितेमधून की आता तू की आतापर्यंत तुझं नाव होतं ना, तर आता म्हणजे तेच दाखवून द्यायचंय मला की माझंही नाव तुझ्या बरोबर लाव. दुसरं स्त्रीत्वाचा मुक्त ओंकार मध्ये जे आहे ना, ते आपल्या कुठल्याही जवळच्या व्यक्तीबद्दलचं असतं. तरी मी शोधत राहते तुझ्या भावनांचा नितळ. आपल्याला कविता किंवा साहित्य लिहिल्यावरती जवळच्या माणसाकडून त्याचं अप्रिसिएशन व्हावं, त्यांना काय वाटलं ते बनावं, अशी एक ओढ असते. आता मी वाचते असं बरं का, की जे खूप मोठमोठे लेखक असतात ना, ते अशा सगळ्या अपेक्षांच्या पलीकडे गेलेले असतात. पण आपण अजून तेवढे मोठे लेखक नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की असं वाटणं पण अतिशय स्वाभाविक आहे. आणि म्हणून चांदण फुलांमध्ये एक अगदी मानवी भावना फार निसंकोचपणे व्यक्त झालेली आहे. आणि हरवली रोषणाई मधलं जुनी बारवं पाण्याची उभी भकास एकटी. राजगुरुनगरला जाताना पाण्याच्या टाकीपाशी आमची बैठक व्हायची. आता काय झालंय, ते राजगुरुनगरचा तो जो भाग आहे ना, तो शहरात आलाय आता. त्यामुळे तिथली ती टाकी वगैरे सगळं म्हणजे असं बऱ्याचशा हॉटेल्सच्या मध्ये ती पाण्याची टाकी जी पूर्वी रम्य वाटायची ती उभी आहे. त्यामुळे शहरीकरण स्वाभाविकपणे झालंय. परत दुष्काळाचा तुम्ही उल्लेख केलेला आहे, ग्रामीण भागाचा सगळा उल्लेख आलेला आहे. आणि त्यामुळे त्या कवितांच्या मध्ये तुम्ही स्वतः तुमचं सर्जनशीलता, प्रकाशन व्यवसाय सांभाळून, त्याच्यासाठी लागणारी पुस्तकं वाचून, त्याचं प्रूफ रिडिंग करून, त्याचं मार्केटिंग करून टिकवता, हे तुमचं विशेष कौतुक म्हटलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळेला लेखकाचा जो प्रवास असतो तो आता अगदी स्त्रीची उपमा देते, आई आणि मुलासारखा असतो सरदेशमुख. म्हणजे की पर्यंत त्या वेदना असतात की आता हे नाव लागलं की ते नाव, असं रोजच करायचं प्रकाशकांनी. आणि तरी स्वतःची कविता एवढी सजीव आणखीन प्रभावी अशी ठेवायची, हे एक तपस्याच आहे असं मला वाटतं. त्यामुळे तुमच्या या कविता ज्या आहेत त्या खूप छान आहेत. आणि त्या कवितांच्या बरोबर स्त्रीच्या मनाबरोबर तुम्ही मानवी भावनांचाही विचार करताय. दुसरं मला असं वाटतं की एक बदलता जो समाज आहे त्या सगळ्यांचा संदर्भ आपल्या आणि साहित्य रंग आयोजित करताना आमचा हाच हेतू होता की 2000 सालानंतर जे बदल झालेले आहेत ते अधिक साहित्यात टिपले गेले पाहिजेत. बऱ्याच वेळेला साहित्याचा अभ्यास सुरू होतो तर तो कुठेतरी पूर्वीच्या सगळ्या साहित्यातले प्रवाह, त्याच्यातले विचार, त्यात झालेले बदल, म्हणजे उद्योजकतेवरती लिखाण करणारा लेखक अलीकडच्या काळात तुमच्या आधीचा म्हणजे हम मराठे, की ज्यांनी काही मग नंतर काही संजीव लाटकर किंवा इतर काही जणांनी प्रयोग केलेले आहेत या संदर्भामध्ये. पण ग्रामीणच्या मानाने शहरी भागामधलं लिखाण करणं हे कमी होतं असं मला वाटतं. आणि तरी आपल्याला काही तंत्र, अभय वळसंकर वगैरे तंत्रज्ञानाचा उपयोग करून सुद्धा लिखाण त्यांनी केलेलं आहे, हे सुद्धा आपल्याला दिसून आलं त्या बदलत्या याच्यामध्ये. आणि म्हणून हे सगळे जे प्रयोग आहेत तर त्याचा तुम्हाला दोघांनाही पुढच्या काळामध्ये लिखाण करताना तर उपयोग होईलच, परंतु मला असं वाटतं की पुस्तकाच्या क्षेत्रात ते सुद्धा उद्योजकता तुमच्यामध्ये भरली असेल, पुढच्या कल्पना तुम्हाला सुचत जातील लिहिण्याच्या दृष्टीने, अशी मी तुम्हाला शुभेच्छा देते मनापासून. आणि लता, तुमचं जे आहे मल्टीमीडियाचं सगळं जे आहे, तर मला नेहमी असं वाटतं की मल्टीमीडियापैकी विशेषतः वाहिन्यांवरचे कार्यक्रम बघते मी, फार बदल होतोय पण फार मंदगतीने होतोय. आणि खूप त्या भावनांचंच ओझं, पारंपरिक स्वरूपाच्या भावना ते सगळ्यात वाईट असतात का चांगल्या आहेत मी जाणार नाही, पण एक चौकट स्वीकारलेल्या भावनाच इतक्या त्यांनी जखडून ठेवलेल्या स्त्री प्रतिमेला, तर तिथे अशी प्रश्न विचारणारी स्त्री बऱ्याच वेळा हास्यास्पद दाखवली जाते. तेव्हा प्रश्न विचार एक बंडखोरीचं प्रतीक न मानता तिला काही कळत नाही म्हणून ती असे प्रश्न विचारते, असे कुठेतरी तिच्या प्रतिमा तयार केली जाते. तर तुमच्यासारख्या लेखिका ज्या वेळेला या सगळ्या याच्यावरती अजून वर्चस्व मिळवतील या मल्टीमीडियावरती, तर त्याच्यातून नवीन स्त्रीला सुद्धा जास्त नक्की उत्सुकता आणि आनंद मिळेल असं मला वाटतं. आणि ग्रामीण भागातले असून सुद्धा तुम्ही हे सगळं लिहिलेलं आहे, पण मला उलट असं वाटतं की तुम्ही ग्रामीण भागात लहानपण गेल्यामुळेच अधिक संवेदनशील झालेले आहात. शहरातले लोक सुद्धा लिहितात पण त्यांनी घेतलेले अनुभव वेगळे असतात.
अशी आता मुंबईत लोक असतील तर कोळीवाडे किंवा आगरी भंडाऱ्यांची संस्कृती आणि सगळं त्यांच्यावर आपण एकरूप जवळजवळ झालेलो आहे. त्यामुळे या सगळ्या शहरात आणि ग्रामीणमध्ये जरी फरक असला तरी सुद्धा मंगेश पाडगावकर म्हणतात तसं तुमचं आमचं सेम असतं असं म्हणायला लेखकाने हरकत नाहीये. पद्धत आणि भावना जे आहेत ते दोघांनाही मनापासून शुभेच्छा देते. आणि आता उत्तरा आपल्या साहित्य रंगमध्ये जे जे आपल्याला आतापर्यंत प्रतिसाद मिळाला आहे तर एकदा कधीतरी आपण संपादकीय पद्धतीने प्रत्येकाला किती व्ह्यूअर्स मिळाले हे जाहीर करू एखाद्या कार्यक्रमामध्ये 5 मिनिटं घेऊन, म्हणजे लोकांनाही कळेल आणि बघणारे लोक जे आहेत त्यांची पण नोंद घेतल्यासारखी होईल असं मला वाटतं. आणि वाचकांनी जी माहिती आपण दोघांनी दिली की कुठे कुठे पुस्तकं मिळतील तर ती एकदाच नाही सारखी सांगत राहावी लागते, तेव्हा ती वाचकांना, कारण कोणी काही वही पेन घेतलेलं नसतं, जाता जाता बोलत असतात, ऐकत असतात. पण अशाच पद्धतीने एखाद्या साहित्य रसिकांच्या कार्यक्रमामध्ये जेवढी माहिती पोहोचेल तेवढं मला असं वाटतं ते चांगलं होईल. आणि सरदेशमुख तुम्ही तर पुण्यात आहात, उद्योगाच्या दृष्टीने प्रचंड आता ग्रोथ हब सगळं म्हणून ते चाललेलं आहे. त्यामुळे त्यातले अनुभव, निसर्ग, त्याच्यात सुद्धा तुमचं लिखाण होईल, त्याचं धोरण करताना सुद्धा खूप फायदा होईल असं मला वाटतं. मी दोघांचे अभिनंदन करते आणि तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद. खरं तर लता, तुझ्या कवितांनी जसं आता नीलमताई म्हणाल्या त्याप्रमाणे एक पलीकडे बघण्याची दृष्टी आपल्याला दिली आहे. आणि अनंतजी तुमच्या लेखनातनं तर उद्याचा भारत कसा घडणार आहे त्याचंही एक वर्णन एका दृष्टीने आलंय. आजच्या स्वातंत्र्य दिनी मला असं वाटतं की उद्याच्या भारताची ह्या 2 रूप एका दृष्टीने आपल्या साहित्य रंगामध्ये आलेली आहेत. त्यामुळे तुम्हा दोघांचं अगदी मनापासून अभिनंदन, तुम्हाला खूप शुभेच्छा आणि असंच पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी अशाच 2 लेखकांचं. खूप धन्यवाद. धन्यवाद.